सध्या कल्याणमधील जी घटना घडली आहे मराठी भाषेवरून त्यावरून विधान परिषद असेल विधानसभागृह असेल त्याच्यामध्ये वादस्त होताना पाहायला मिळत आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे सर, ज्या प्रकारे कल्याणमध्ये जी घटना घडलेली आहे या सगळ्यावरती आता निषेध जो तो नोंदवला जातोय, काय सांगाल? होय, ही घटना केवळ निषेधार्ह नाहीये, तर अतिशय गंभीर आहे. लक्षात ठेवा, केवळ शाब्दिक निषेध करून त्या ठिकाणी थांबता येणार नाही. कारण शेवटी या राज्यामध्ये, या शहरामध्ये मराठी माणूस आणि मराठी माणसाचा स्वाभिमान हा अतिशय महत्वाचा आहे. पण मराठी माणूस या ठिकाणी राहत असताना, स्वाभिमान बाळगत असताना त्यांनी कधी कुठल्याही समाजाचा द्वेष केला नाही. ना जैन समाजाचा द्वेष केला, ना मारवाडी समाजाचा द्वेष केला, ना उत्तरपाद किंवा इतर कुठल्याही परप्रांतीयांचा. कारण हे शहर आहे, सगळ्यांना सामावून घेणारं शहर आहे. या शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत असतात आणि अशा वेळेला एकोप्याने राहत असताना कोणीतरी एखादा नतद्रष्ट उठतो आणि तो अशा तऱ्हेचे कृत्य करतो की जेणेकरून ह्या इथे एकत्र राहणाऱ्या समाजामध्ये दुफाळी निर्माण होऊ शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आम्ही शासनाला धारेवर धरलेला आहे आणि शेवटी शासनाने हा निर्णय दिलेला आहे की आम्ही त्यांना त्यांच्या FIR झालेला आहे, त्यांच्यावर निलंबन होईल आणि पुन्हा एकदा गुन्ह्याचं सगळं स्वरूप बघून त्यांच्यावर 307 सारख्या गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल करू, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलेलं आहे. या अगोदर वारंवार मराठी असेल, गुजराती असेल, त्यानंतर मराठी अमराठी असेल, मुंबई असेल किंवा उपनगर असेल, यामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. कुठेतरी मराठी माणूस आता मुंबईतून नाहीसा होतोय असं वाटतं का, किंवा त्याला नाहीसा केला जातोय, त्याचा प्रयत्न होतो असं वाटतं का? एक आहे की मुंबईतला मराठी टक्का टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. मराठी स्वाभिमान आहे, तो जपला पाहिजे. कारण अनेक माध्यमातून ह्या गोष्टी लक्षात येतात. कारण अलीकडच्या काळात मुंबईत जे टॉवर बांधले जातात तिथे मांसाहाराला विरोध केला जातो किंवा तिथे आर्थिक कुवत पाहिली जाते. अशा अनेक गोष्टी असतात ज्या कधी एखादी गोष्ट चव्हाट्यावर आली तिथे मग त्याच पद्धतीने भूमिपुत्र त्यांना जाब विचारतो. परंतु काही ठिकाणी दबावाखाली त्या ठिकाणी काही लोक पुढे यायला मागत नाहीत आणि अशा वेळेला मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी समोर आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी प्रत्येक भूमिपुत्र जागावून आपला स्वाभिमान त्या ठिकाणी दाखवू शकतो. आणि म्हणून कालच्या घटनेच्या बद्दल आज या ठिकाणी राजकारण न करता, कारण शेवटी त्या ठिकाणी स्वाभिमान महत्वाचा आहे. त्या ठिकाणी त्या फॅमिलीला, त्या समोरच्या माणसाने ज्या पद्धतीने जखमी केलं, मारहाण केली, या सगळ्या गोष्टी केवळ निषेध करून चालणार नव्हतं, तर त्याच्यातनं कुठेतरी त्यांना धडा शिकवला पाहिजे होता. शासनाने याची योग्य वेळी दखल घेतली, चांगल्या निर्णय घेतले, त्यामुळेच हे प्रकरण ठीक आहे. आता आम्ही तिथे मान्य केलेलं आहे, परंतु भविष्यात अशा तऱ्हेच्या घटना होता कामा नये आणि झाल्या तर मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. इकडे जेव्हा माजी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे वारंवार म्हणत होते की मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे, मात्र कुठेतरी आंतरराष्ट्रीय हा दर्जा दिला जात असताना जसं तुम्ही आता उल्लेख केला भूमिपुत्रांचा, ते मात्र भूमिपुत्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की ते भूमिपुत्रच आता मुंबईतून निघून चालले. कारण ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की उंच उंच इमारती होत आहेत, त्याच्यामध्ये टॉवर्स होत आहेत, त्याच्यामध्ये मांसाहार असेल तर त्यांना स्थान दिलं जात नाहीये. त्यामुळे कुठेतरी हा ठरवून केलेला प्रयत्न आहे का, किंवा मुंबईतून थेटपणे आता जी इतर भाषीय जाती आहेत त्यांनाच राहायला मिळेल आणि मराठ्यांना मुंबईतून बाहेर काढायचा असा कुठेतरी प्रयत्न आहे? नाही बघा, ही मुंबई आहे, ही काय आम्हाला सहजासहजी मिळालेली नाही. 106 होतात यासाठी कामे आलेली आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणाचं हे दिव्य स्वप्न असेल तर ते पूर्ण होणार नाही. तेवढा मराठी माणूस किंवा भूमिपुत्र हा तेवढा कच्चा नाहीये. शेवटी त्याला त्याचा स्वाभिमान आणि या मुंबईबद्दलची त्याची आत्मीयता ही यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाली आहे आणि आता त्या बाबतीत कोणी स्पष्टता घेण्याचा किंवा त्या बाबतीत इनडायरेक्टली कोणी आव्हान देण्याचा प्रयत्नही करू नये. मी पहिलंच बोललेलं आहे की गुण्या गोविंदाने राहणारं शहर आहे. इथे येणाऱ्यांनी प्रत्येकाने इथला स्वाभिमान जपला पाहिजे, इथल्या लोकांबरोबर साथ सहकार्य केलं पाहिजे, संस्कृती म्हणून एकत्र या ठिकाणी राहिलं पाहिजे. परंतु अशा वेळेला कुठेतरी कोणी आगाऊपणा केलं तर मात्र या ठिकाणी भूमिपुत्र चौथानं उठतो. हे अनेकदा दिसून आलेलं आहे, भविष्यातही दिसेल. एक शेवटचा प्रश्न, खरं तर मराठ्यांचा मुद्दा आला किंवा मराठी माणसांचा मुद्दा आला तर या अगोदर कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंची आठवण ही नेहमी काढली जाते. कारण मराठ्यांच्या हक्कांसाठी, मराठी माणसाच्या लढ्यासाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला होता. मात्र आता शिवसेना कशा प्रकारे या सगळ्याला उत्तर देणार आहे? कारण वारंवार मराठी माणसांच्या विरोधात असेल किंवा मराठी जनांच्या विरोधात असेल, वारंवार अशा प्रकारच्या घटना या समोर येत आहेत. अरे आजही शिवसेना प्रमुखांची शिवसैनिक म्हणून आम्ही कार्यरत आहोत ना. आमचं ते काम आहे, शेवटी आमचा तो बेस आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे
कुठल्याही भूमिपुत्रांनी या बाबतीत मनामध्ये शंका बाळगता कामा नये. आजही शिवसेना त्याच जोमाने काम करते, जेवढ्या जोमाने बाळासाहेबांच्या जो करत होतो आजही त्याच जोमाने काम करतोय. आणि तशी वेळ आली तर त्यावेळेला ती स्टाईलही आम्ही दाखवून देत असतो. त्याच्यामुळे मी पहिलंच म्हटलं की संयम आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संयम बाळगत असताना आमचा कोणीतरी स्वाभिमान डिवचण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही त्या ठिकाणी चवतान होतो. नाहीतर आम्ही गोविंदाने राहणारे लोक आहेत, ते आम्ही माणुसकीला जास्त महत्व देतो, मानवताला वादाला जास्त महत्व देतो. आणि असं आहे की भूमिका स्पष्ट आहे ना. जो गुजरातमध्ये असतो त्यांनी त्याचा स्वाभिमान जपावा, जो युपीमध्ये असतो त्यांनी त्याचा स्वाभिमान जमावा. आज मुंबईमध्ये राहणारे असतात, मुंबईचं स्वाभिमान जपत असताना या ठिकाणी भूमिपुत्रांच्याही स्वाभिमानाला धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.